नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन स्टडी मधनसारखा तिला बघत असतो. पूर्णजी म्हणत असतात, अस्मिता वरवर दाखवत होती चिडल्यासारखी, पण सचिन आल्यामुळे आतून बरं वाटते बरं तिला. आता कल्पना ताई म्हणतात, हो ना, आपली अस्मिता आई होणार आहे, पण तिच्यातला पोरकटपणा काही जात नाही. प्रतापराव म्हणतात, हो, तिला बाळ झालं ना कल्पना ना, की आपल्याला दोन बाळ सांभाळावी लागणार. आता या सगळ्या होणाऱ्या टू बी आजी आजोबांची धांदल उडणार हे मात्र खरं आहे. आता इकडे बघा, अर्जुनच लक्ष सारखं सायलीकडेच असतं. शेवटी चैतन्य म्हणतो, मला नाही वाटत आज आपलं काम होईल अर्जुन. त्याला म्हणतो, होईल रे बाबा काम सगळं. ए चैतन्य, तू बघितला का सायलीचा चेहरा सचिन आल्यावर? आपण आनंदात होतो, उत्साही होतो, पण ती बघ ना किती शांत आहे. आता चैतन्य म्हणतो, हो, अरे ती सचिनला पहिल्यांदा भेटते ना म्हणून असावं कदाचित. अर्जुन म्हणतो, नाही रे चैतन्य, मला वाटतंय की तिच्या डोक्यात अजून तेच सुरू आहे. चैतन्य म्हणतो, तेच म्हणजे? अर्जुन म्हणतो, तेच जे मगाशी सुरू होतं. तिच्या DNA रिपोर्टवर विश्वास नाहीये आणि तिची खात्री पटली आहे की ते लोखंडे कपल तिचे आई बाबा नाहीयेत. चैतन्य म्हणतो, DNA रिपोर्ट तू दाखवला सायली वहिनीला? अर्जुन म्हणतो, हो रे बाबा दाखवला, पण तिचं असं म्हणणं आहे की सायन्स चुकीचं आहे. मी चुकीच्या काय करावं, कसं समजवावं हिला, काही कळत नाहीये. आता चैतन्य काहीतरी बघायला लागतो, असा सतत एका ठिकाणी. चैतन्य असं करत असताना अर्जुन म्हणतो, तुला काय झालं बाबा, आता असं शांत का बसलायस? चैतन्य म्हणतोय, जे वाटतं ते बोलू का तुला अर्जुन? हे बघ रे, काय ना मिस्टर आणि मिसेस लोखंडेला मी काही फारस ओळखत नाही बाबा. म्हणजे मी पण थोडंच पाहिले त्यांना, पण तरी सुद्धा यार त्यांच्याकडे पाहिल्यावर असं वाटतं की सायली वहिनी यांच्या पोटी काही जन्माला आली नसेल बघ. म्हणजे काहीतरी गडबड झाली असणार आहे DNA रिपोर्टमध्ये. अर्जुन म्हणतो, वाटलंच मला. नाही वाटलंच मला की तुला तुझ्या वहिनीसारखंच वाटणार आहे म्हणून. चैतन्य, तू तुझ्या वहिनीची बाजू घेणार आहे, मला आधीच कळायला हवं होतं. चैतन्य म्हणतो, अरे नाही रे बाबा. अर्जुन म्हणतो, तिला जे वाटत असेल ते नॉनसेन्स असेल तरी तुलाच बरोबर वाटणार ना ते सगळं? नाही मी मूर्ख बाबा, मी भावनाशून्य, अक्कलशून्य मी. चैतन्य म्हणतोय, बाबा. अर्जुन एका वाक्यात 3 मराठी शब्द, तेही एवढे अस्खलित. वा, सायली वहिनीने तुला बदलून टाकलं रे अर्जुन. अरे तुला ना खरंच तिच्यावर विश्वास नाहीये. तू मूर्ख आहेस, खरंच भावनाशून्य आणि अक्कलशून्यच तू अर्जुन. काय यार चैतन्य आता असं म्हणून असायला लागतो अर्जुनला. आता अर्जुनच लक्ष मात्र सगळं सायलीकडेच आहे. सायली आता तिथे दरवाजातच उभी असते बर का. ती वाट बघत असते सदाशिवची. आता बघा, अर्जुन चैतन्याशी बोलतो, पण त्याचं लक्ष जातं सायलीकडे. सायली आता वाट बघते आणि मग थोड्या वेळाने सदाशिव येतो. सायली म्हणते, काय बाबा, किती वेळची वाट बघत होते मी तुमची, कुठे गेले होते तुम्ही? आता सदाशिव म्हणतो, अगं पोरी, सांगतो. अगं लोक काय करतात, पैसे घेतात, पाय आणले लवकर द्यायचं नाव घेत नाही. अगं चिंध्या दिल्या होत्या मी एका माणसाला, तर गेलो होतो तो वसूल करायला. सायली म्हणते, हो बाबा, आम्हाला सांगितलं आईने. मग आता सदाशिव म्हणतो, हा बरोबर. सायली म्हणते, बाबा माझ्या खोलीत चालता का, आपण गप्पा मारूयात? सदाशिव म्हणतो, गप्पा आणि आता नको सायली, बेटा नको. थोड्या वेळाने तूच ये माझ्या खोलीत, मग गप्पा मारू आपण. सायली म्हणते, असं काय करता बाबा, चला ना थोड्या वेळ गप्पा मारूयात. तुमचे जावई बघा ना तिथे काम करतायत स्टडी रूममध्ये, मला कंटाळा आलाय, चला ना थोडा वेळ बोलूयात आपण. मग सदाशिव म्हणतो, बरं बाई, चल मारूयात गप्पा. आज ना प्रेक्षकांनो, सायलीने या सदाशिवला आणि मैनाला हैराण करून सोडलंय आणि त्यांच्याकडनं एक पत्ता घेतलाय. आता गडबडीमध्ये सदाशिव आणि मैना खोटा पत्ता देतात
आता मला अशी शंका यायला लागली आहे की सायलीच्या अप्रोक्ष हे दोघेजण परस्पर गायब होतात की काय. बघा हो काय झालं. सायली जाता जाता ते गठूड पण घेऊन जाते. आता सदाशिव बसलाय सायलीच्या खोलीत. सायली म्हणत असते, बाबा या गाठोड्यातल्या वस्तू बघा ना जरा. तुम्हाला काही आठवतं का हो? बघा ना काही आठवलं हे बघून तर सांगा ना मला. सदाशिव म्हणतो, काय सायली बेटा हे विचारायला तुम्हाला इथे बोलावलं कावर? सायली म्हणते, असं काय करता बाबा, माझ्या लहानपणीच्या वस्तू आहेत ना या. अहो तुम्हाला एकदा दाखवावं असं वाटलं मला. बघा ना बाबा प्लीज. आता सदाशिव म्हणतो, अगं पोरी काय ना एवढी वर्ष झाली बघ. मला काय आठवत नाही पण हा तुझी बहीण होती ना थोरली बहीण सोनाली. ती 14 ते 15 वर्षाची होती आणि तू होती बघ 7 वर्षाची. सगळ्या पोरी तुम्ही मिळून एवढा गोंधळ घालायच्या की विचारू नको. तू आणि सोनाली तुम्ही दोघी एकमेकींवर करवतच असायच्या. म्हणजे बहुतेक एकमेकींचं पटत नसावं सोनालीचं आणि सायलीचं. सोनाली ही बहीण त्यांनी अजून दाखवली नाही बरं का मंडळी. तर बघा आता सायली एकदम म्हणते, बाबा मी 7 वर्षाची असताना हरवले होते. त्यावर सदाशिव म्हणतो, आहा हो अगं हो, तू 7 वर्षाची असतानाच हरवली होती. तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी हरवली ग तू पोरी. आठवतं का तुला? आपण पाणीपुरी खाल्ली होती त्या दिवशी. तुझा वाढदिवस साजरा केला होता. नंतर हरवलीस तू आणि आमच्या पाठी फक्त आठवणी राहिल्या बघ तुझ्या. सायली मनात विचार करते, आई तर मगाशी अशी म्हणली की मी 5 वर्षाची असताना हरवले आणि बाबा म्हणताय मी 7 वर्षाची असताना हरवले. सायली मनात विचार करायला लागते, बाबांनी तर मला सांगितलं होतं की मी 5 वर्षाची असताना हरवले होते मागे, पण आता ते असं का बोलताय? आता सायलीच्या मनामध्ये असंख्य प्रश्न फिरू लागलेत. आता बघा पुढे काय होतं. सायली म्हणते, बाबा या वस्तू बघता का जरा? हा फ्रॉक बघता का हो? बाबा आमच्या लहानपणी तुम्हीच सगळे कपडे शिवायचेत ना आमचे. आता सदाशिव तो फ्रॉक बघतो आणि म्हणतो, अगं हा फ्रॉक, अरे हा फ्रॉक तर मीच शिवलाय. सदाशिव आता काही पण बंडल मारायला लागतो बरं का प्रेक्षकांनो. सदाशिव म्हणतो, अगं हा फ्रॉक तू पहिल्यांदा घातला होता ना, तेव्हा सगळ्या गल्लीत फिरली होती बघ. सायली मनात विचार करते, अरे पण हा फ्रॉक तर तन्वीच्या गाठोड्यातला आहे. बाबा असे खोटे का बोलताय माझ्याशी? आणि सदाशिवला ती पुन्हा विचारते, बाबा अहो हा फ्रॉक तुम्ही कधी शिवला होता मला? त्यावर सदाशिव म्हणतो, नाही ओ पोरी आता काही आठवत नाही बघ एवढं मला. सायली म्हणते, बघा ना बाबा काही आठवत असेल तुम्हाला तर. सदाशिव म्हणतो, नाही ओ पोरी किती वर्ष झाले, मला नाही आठवत गाता. आई आई माझं डोकं दुखायला लागलं ग सायली. अगो थांब मी जरा जाऊन येतो. असं म्हणून सदाशिव निघून जातो लगेच तिथून बरं का. सायलीच्या लक्षात येते की यांच्या बोलण्यात भयंकर तफावत आहे. सायली विचार करते, आता सदाशिव गेल्यावर आई बाबा दोघं किती वेगवेगळं बोलताय. काय करू, कुणाला विचारू? आता मला यातनं एकच व्यक्ती काढू शकते, पण तेही माझ्याशी नीट बोलणार नाहीयेत. काय करू आता? सायली आता ते गाठोडं पुन्हा बांधून ठेवते बरं का आणि खाली येते. आणि आता तिला अर्जुनशी बोलायचं पण अजून दोघांचं पॅचअप झालं नाही ना. हे आता उगाच दाखवलं बरं का त्यांनी काहीतरी दोघांची भांडणं झाली आहेत म्हणून. सायली आता स्टडीमध्ये जाते आणि चैतन्याला म्हणते, चैतन्य भाऊजी काही हवंय का तुम्हाला? कॉफी पिलीत ना भाऊजी? मी मग घेऊन जाते. हा अर्जुनच्या लक्षात आलंय की हिला काहीतरी बोलायचंय. सायली आता तिथून कप घेऊन जाताना ना पुन्हा तिला आठवतं की मगाशी तिला म्हणजे कालच्या एपिसोडमध्ये अर्जुनने तिला काय सांगितलं होतं ते. सायलीला आता अर्जुनने सांगितलेले वाक्य आठवतात की चौगुले आणि गुले या दोघांना वेगळं वेगळं बोलायचं आणि मग त्यांची उत्तरं मॅच करायची. ते सगळं आठवतं सायलीला आणि सायली
पुन्हा एकदा अर्जुनच्या जवळ जाते आणि मुद्दाम चैतन्याला म्हणते, ओ चैतन्य भाऊजी, आपण चौगुले आणि गुले यांना जाऊन बोलल्यावर त्यांनी त्याच प्रश्नांची उत्तरे वेगवेगळी दिली तर काय करायचं? नाही मग तर सिद्ध होईल ना की दोघं खोट बोलताय. मग काय करताल तुम्ही भाऊजी? चैतन्याच्या डोक्यावरून चाललंय सगळं. चैतन्य म्हणतो, वहिनी, मला काही माहिती नाही हो. मी इथेच बसलोय मगासपासनं. आता अर्जुनच्या लक्षात आलंय सायलीला काय बोलायचं. आता लगेच अर्जुन म्हणतो, अरे चैतन्य, ऍक्च्युली काय करायचं माहितीये का? त्या दोघांची उत्तर मिळाली की त्या दोघांना समोरासमोर बसवायचं आणि त्यांना क्रॉस चेक करायचं की तुम्ही अशी उत्तरं का दिलीत, आणि स्वतःला वाचवण्यासाठी ती दोघं असं काहीतरी बोलून जातील जे त्यांना बोलायला नकोय. सिंपल आहे नाही का चैतन्य? आता सायलीला कळलंय अर्जुन काय बोललाय ते. आता सायली हसते बरं का. अर्जुनला वाटतं आता तरी सायली स्वतःहून बोलेल, पण तरी सायलीने काही स्वतःहून बोलायचा पुढाकार घेतला नाहीये. सायली म्हणते, चैतन्य भाऊजी, काय झालं तुमच्या त्या चौगुले आणि गुले या केसमध्ये? मला इंटरेस्ट वाटला म्हणून प्रश्न विचारले बरं, पण उगाच दुसऱ्यांनी त्याच्यात इंटरेस्ट दाखवायची गरज नाहीये. हा टोमणा अर्जुनला होता. बिचारा अर्जुन उत्तर सांगतोय पण त्याला काही शाबासकी मिळेना. आता सायली त्यालाच टोमणा मारते आणि तिथून निघून जाते. अगं, तुझ्या आईने तुला मावशीकडे पाठवलं होतं वाढदिवसाच्या दिवशी, तिथून तू हरवलीस. आता सायली पिच्छाच धरते या दोघांचा. आता लगेच ही मैना स्वतःच्या तोंडात मारते आणि म्हणते, हो, अवदसाच आठवली मला, अवदसाच आठवली. सायली म्हणते, काय हो आई बाबा, मी हरवले त्या दिवशी मावशीकडे होते, तुम्ही मला पहिल्यांदाच सांगताय. आता पुन्हा दोघं टेन्शनमध्ये आलेत. मैना म्हणते, अगं सायली, तू कधी आम्हाला विचारलं नाही आणि आम्ही तुला सांगितलं नाही. सायली म्हणते, कुठे राहते गाई माझी मावशी? अरे देवा. आता मैनाला काही समजेना. आता सायलीला काय उत्तर द्यावं. सायली म्हणते, आई माझी मावशी कुठे राहते? मला भेटायचं माझ्या मावशीला. आता सदाशिव मैनाकडे बघतो. मैना सदाशिवकडे बघते. सायली म्हणते, आठवत नाहीये का आई तुला? सायली असं बोलल्यावर मैना म्हणते, नाही आठवत ना. मला आठवतं. माझी बहीण म्हणल्यावर मला आठवणारच. अगं, ते हायवे नाही का हायवे? त्या हायवे जवळ पोरींची शाळा आहे बघ. त्याच्या मागे बघ काहीतरी मातृछाया का काहीतरी आहे बघ. सदाशिव आता मैनाला म्हणतो, अगं मैना, मातृनिवास ते. मैना म्हणते, हा मातृनिवास 4 हो. अगं सायली, तिथेच राहते तुझी मावशी. या दोघांप्रमाणे हा पत्ता सुद्धा बंडल आहे बरं का प्रेक्षकांनो. हा पत्ता त्यांनी असाच ठोकलाय काहीतरी बोलायचं म्हणून बोलतायत. आता सायली म्हणते, आई मावशीचं नाव, नंबर आणि पत्ता मला नीट लिहून दे. मोबाईल नंबर पण दे मावशीचा. मैना आणि सदाशिव आता भामट्यासारखे एकमेकांकडे पाहायला लागतात सायलीला बघून. ही मैना म्हणते, हो देते सायली देते. आता इकडे घेणं न देणं त्या प्रियाला टेन्शन आलं बरं का. प्रिया विचार करते, अरे देवा, आता ही मावशी कुठून उपटली मध्येच. आता ही मावशी जर सापडली, आता ही मावशी जर सापडली तर हरवलेली मुलगी मीच आहे हे सगळ्यांच्या लक्षात येईल. आता प्रियाला रिकामच टेन्शन आलंय. पण ही मावशीच खोटारडी आहे बरं का प्रेक्षकांनो. तर आता कसला पत्ता कसलं काय? आता इकडे अर्जुन विचार करायला लागतो. सायलीच्या डोक्यातनं काही ते सगळे प्रश्न जात नाहीयेत. सायलीने मी सांगितल्याप्रमाणे लोखंडे फॅमिलीला प्रश्न विचारले असतील का? काय चाललंय सायलीच्या मनात नेमकं? काही कळत नाहीये. अर्जुन स्वतःच्याच मनाशी इकडे विचार करताना दाखवलाय. इकडे प्रिया लगेच जागेवर जाऊन बसते हॉलमध्ये. सायली येणारे ही चाहूल लागते ना तिला. सायली आता हॉलमधनं तिच्या बेडरूममध्ये जात असते. तेव्हा प्रिया सतत सायलीवर लक्ष देत असते बरं का. सायली आता जाते बेडरूममध्ये आणि आता ही प्रिया विचार करते की या लोखंडेकडून
माझा पत्ता घ्यायला हवा, त्या मावशीचा पत्ता. आता ही लोखंडे बाईच मला पत्ता देऊ शकते. या मैनावती कडून पत्ता घेते. आता काय करू? मला खोटी मावशी सुद्धा उभी करता येणार नाही इतक्यात. तेवढा वेळ पण नाहीये. त्या मैनाकडूनच गोड गोड बोलून तो पत्ता मिळवते असा विचार करून आता प्रिया त्या मैनाकडे जाणार असते बरं का. पण आता दारातच प्रियाला काहीतरी वेगळंच ऐकू येतं. बघा आता सायली जाते बेडरूममध्ये आणि विचार करते आता पुढे काय करायचं. मला हेच सांगू शकतात, पण आता यांना तर विचारायची चोरी आहे. यांच्यातला चिडका बिब्बा लगेच बाहेर येईल ना. आता सायली अर्जुन कडे बघायला लागते. तेव्हा अर्जुन लगेच इकडे तिकडे पाहून घेतो, असं दाखवतो जसं की तो तिच्याकडे बघतच नाहीये. आता सायली विचार करते आता कसं करू, यांच्याशी कसं बोलू. चैतन्य भाऊजी पण नाहीये तिथे. अर्जुन उगाचच फोन बघायचं नाटक करत असतो. सायली विचार करते आता माझ्या मनातलं यांच्यापर्यंत पोहोचू तरी कसो. आणि सायली आता एक ट्रिक करते बघा. प्रिया मैनावतीच्या खोली बाहेर असते आणि तिला आतून आवाज येतोय मैनाचा. आता इथे फक्त आवाज ऐकवलाय बरं का प्रेक्षकांनो त्यांनी. प्रिया तो आवाज ऐकती मैनावतीचा आणि सदाशिवचा. मैना सदाशिवला म्हणत असते आतून अहो सायली गडबडीत काय प्रश्न विचारते हो. मी घाबरून जाते हो म्हणून मी तिला सांगून बसले की ती शेवटच्या दिवसात आपल्याजवळ नव्हती, तरी ती प्रश्न विचारतच होती. अहो मी घाबरले ना. सदाशिव म्हणतो अगं महिने, पण तू काय लेची पेचीस का. अगं काय खोटा पत्ता सांगितला ग तिला. प्रियाने ते ऐकलंय. सदाशिव पुढे मैनाला म्हणत असतो आता चाळ काय, ते मातृनिवास काय सगळं खोटं आहे ग मने. अगं तुझी अशी कोणतीच बहीण कोणत्याच पत्त्यावर राहत नाही महिने. आता मैना म्हणते अहो पण त्या सायलीला खरं वाटलं ना. पण ती आता काय करते आपल्याला बघायला पाहिजे. तिला जर कळलं आपण थाप मारली तर काय होईल. सदाशिव म्हणतो अगं बघू आपण तेव्हा. प्रिया विचार करायला लागते ते ऐकून. अरे यार मावशी खोटी, तिचा पत्ता खोटा. या थापाड्या राजा राणीने माझा प्रॉब्लेम वाढवला. आता अर्जुन सायलीला कळलं की मावशी खोटी तो पत्ता खोटा, तर अर्जुन सायलीला माझ्यापर्यंत पोहोचायला वेळ नाही लागणार. आता मला अर्जुन सायलीला कसंही करून थांबवायला जावं. पण आता इकडे बघा सायलीला बोलायचंय अर्जुनशी. तर आता पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय सायली फोनवर कोणाशी तरी बोलताना दाखवली आहे. अर्जुन असा बघत असतो कोणाशी बोलते. सायलीने त्याच्याकडे पाहिलं की मुद्दाम इकडे तिकडे बघून घेतो. आता सायली मुद्दाम मोठ्याने म्हणते आईने दिलेला मावशीचा नंबर का लागत नाहीये बरं. मुद्दाम पुन्हा तो नंबर लावत असते फोनवर आणि म्हणत असते शी बाबा अजून पण फोन लागत नाहीये. अर्जुन आता सायलीचं बोलणं कसं असतं ऐकतोय बघा. आता या दोघांचे भांडण झालेत प्रेक्षकांनो म्हणून ते एकमेकांशी बोलत नाहीये. आणि दोघांमध्ये एवढा इगो आहे की स्वतःहून कोण बोलेल याची स्पर्धा चालू आहे यांच्यात. पण शेवटी बिचारा अर्जुनच माघार घेतो. ते आता उद्याच्या एपिसोडमध्ये दिसेल आपल्याला. इकडे प्रिया विचार करते अरे देवा, आता काय करू मी. सायली त्या पत्त्यावर जाणार पण आता मी बोबली आहे हे कळायला वेळ नाही लागणार सायलीला. आता काय करू. अरे या सायलीला कळलंय की DNA रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे, तरीही गप्प का बसत नाहीये. आता काय करू मी. या सायलीला बाहेर जाण्यापासून अडवते असा विचार ती करायला लागते. आणि एपिसोड इथेच संपून जातो प्रेक्षकांनो. मला एक कळत नाहीये प्रिया मधल्यामध्ये कशाला एवढी टाइमपास करतीये. नाही म्हणजे हीच बुबली आहे हे अजून कोणाला शंका सुद्धा आलेली नाहीये. तरीही काय प्रकर्षणाने जाणवून देणार आहे का की मी बोबली आहे. काही समजूनही लागलं बाबा. मालिकेचा ट्रॅक थोडा घसरलाय हे खरं आहे, पण बघूयात पुढे काय घडतंय ते कळेलच आपल्याला. काहीतरी इंटरेस्टिंग पॉइंट समोर येतील. आणि माझी अशी शंका आहे
की हे दोघं नवरा बायको गायब होतील. आता अर्जुन सायली त्या पत्त्यावर जातात तेव्हा त्यांना कळतं की इथे अशी कोणीच बाई राहत नाही आणि तो पत्ता पण खोटा आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.